बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथों में है। न उसे आप बदल सकते हो न मैं। हम सब इस रंग मंच की कठपुतलियां हैं और उसकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी हुई है। कौन कब कैसा जाएगा कोई नहीं जानता, मगर आनंद मरा नहीं, ना वो मरेगा। बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। वन सेकंड, हा डायलॉग माझा नाही, हा डायलॉग आहे, तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल की सुपर डुपर स्टार राजेश खन्नाचा आहे। काश ये डायलॉग मेरा होता। क्या बात है! वा! आज चला हवाई उद्याचा मंच खऱ्या अर्थानं मोठा झाला। ज्यांची इतकी मनापासून वाट बघत होतो आम्ही आणि इतका प्रयत्न चालला होता की त्यांना एकदा आम्हाला इकडे आमंत्रित करायचं, एकदा बघायचंय। पण काय डॉक्टर साहेब, काय होतं की मी काय करू हा मला प्रश्न पडला होता, म्हणून मी आलो नाही तर पहिल्याच खेपेला आलो असतो। सर, देवानी काही करायचं नसतं, त्यांना फक्त दर्शन द्यायचं असतं, आम्ही घ्यायला आहोत दर्शन। अरे पण त्याच्यानंतर देवाला आशीर्वाद द्यायचा असतो आणि तो खरा करायचा असतो। ते कुठं आहे, हे तो फक्त शेंदूर फासलेला दगड आहे। नाही, हे तुमचं म्हणणं आहे सर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रमेश देव यांच्यासाठी। ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आज या मंचावरती आलेले आहेत। आमच्या सगळ्यांमध्ये आत्तापर्यंत या मंचावरती एवढे व्यक्ती आले, पुढे येतील, या सगळ्यांमध्ये इथे बसलेल्या लोकांमध्ये एकच व्यक्ती तरुण आहे, ज्यांचं वय आहे 91 वर्ष। हे तुम्हाला ऐकून विशेष वाटेल आणि मला तर ते कधीच वाटत नाही, त्यांना बघतोय तसं मी। पण सर, आम्हाला असं ना थोडंसं आता एकटं एकटं वाटतं की तुम्ही कुठे एकटे जात नाही, आणि आज रमेश देव एकटे कसे काय आले? नको तो प्रश्न विचारला तर राजे, नको तो। अरे बाबा, मला एकटं जाता येत नाही। माझं दुःख तर हेच आहे की मला कुठेही एकटं जाता येत नाही। तुम्ही पण म्हणताय म्हणून. तिने ऐकत नाही, तिने ऐकलंही नसावं, हां, तर तिला बोलवा, येते ती। पण खरं तर एक अशी जोडी, ज्या जोडीकडे बघितल्यानंतर नेहमी प्रत्येकाला असं वाटतं की जोडी असावी तर अशी। हा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं। जोरदार टाळ्या। क्या बात आहे! खरंच अमृत प्यायलेली माणसं आहेत बाबा ही, कारण आम्ही एवढी एनर्जी आणूच शकत नाही जेवढी या व्यक्तींकडे बघून येते फक्त आम्हाला। खरंच दोघांचंही जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो या मंचावरती। सर, येण्यापूर्वीच मी म्हणालो की आज आम्हाला खूप आनंद होतो। तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? खूप बरं वाटतं। म्हणजे तुमचा प्रत्येक हवा येऊ द्या हा कार्यक्रम आम्ही अगदी बघतो, आवडीनं प्रेमानं बघतो। आणि तुझं नेहमी कौतुक वाटतं, सगळ्यांचंच कौतुक वाटतं। खूपच छान कार्यक्रम करता तुम्ही। मला तुझ्याबद्दल खरंच कौतुक वाटतं मनापासून, आणि ते देखील इतक्या प्रेमानं। तुम्ही 4 लोक जे आहात ना, त्यांनी हवा येऊ दे हा स्टेज हिंदीमध्ये देखील पॉप्युलर केला। हे तुमचं मोठेपण आहे, पण हे श्रेय मी देईन या सगळ्या टीमला आणि झी मराठीला, झी मराठीच्या टीमला, ज्यांचं हे खूप मोठं स्वप्न आहे। मनापासून स्वागत। खूप गप्पा मारूयात। मी विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा। ओके, थँक्यू। बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा। आणि सर, आजच्या या भागाचं विशेष नाव मी ठेवलेलं आहे एव्हरग्रीन तारे। एव्हरग्रीन तारे तुकरटवाडी की जमीन पर असं आपण म्हणूया। तर हे तर 2 तारे अवतरलेले आहेत, आणखीन 2 तारे या मंचावरती येणार आहेत मंडळी।
आता एका अशा एव्हरग्रीन ताऱ्याला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांच्या घराण्यातच संगीत आहे, ज्यांचे बाबा खूप मोठे संगीत दिग्दर्शक, आणि त्यानंतर ही व्यक्ती इंजिनियर व्हायचं स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेली, पण शेवटी रक्तात संगीत, त्यामुळे ते आपसुकच या क्षेत्राकडे वळाले आणि जगभरात त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचा. तर मनापासून स्वागत या धन्यवाद मंचावरती. धन्यवाद अगदी. आणि मलाही खूप आनंद झाला की एवढा तुमचा लोकप्रिय हा कार्यक्रम आहे त्याच्यात तुम्ही मला बोलवलं. आणि आणखीन एक एव्हरग्रीन तारे आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर हा काळ किती सुंदर आहे बघा ना, म्हणजे या लोकांनी सिनेमाचे सगळे काळ बघितले असं म्हणायला हरकत नाही सरांनी, पण एक काळ मात्र सगळ्यांच्या आठवणीत राहिला, तो म्हणजे तमाशापटांचा काळ. आणि खलनायकाच्या भूमिका सुद्धा तुम्ही खूप रंगवल्यात त्या काळामध्ये. तमाशा म्हटलं की ढोलकी आली, आणि ढोलकी म्हटलं की एक नाव मात्र प्रकर्षानं समोर येतं आणि नेहमीच आठवणीत राहतं. ज्येष्ठ ढोलकीपटू पांडुरंग गोटकर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पांडुरंग सर, मनापासून स्वागत. इतकं मन भरून आलेलं आहे की मी खरोखर माझं भाग्य समजतो की आज ह्या स्टेजवर मला माझ्यासारख्या लोक कलावंताला इथं स्थान मिळालं, माझ्या ढोलकीला स्थान मिळालं. आपल्या सर्वांचं अभिनंदन. वा वा. गप्पांना आपण सुरुवात करूयात रमेश सरांपासून. 68 वर्ष या चित्रपट सृष्टीमध्ये ते काम करतायत, आणि सीमाजींचं सुद्धा यामध्ये योगदान फार मोठं आहे, कारण त्यांच्या लग्नाला 50पेक्षा जास्त आता वर्ष झालेली आहेत, आणि 52 वर्ष झाली, आणि तुम्ही दोनदा लग्न केलं त्यांच्याशी. हो, सुरुवातीला एकदा आणि 50वा जेव्हा झालं तेव्हा सुद्धा एकदा लग्न झालं तुमचं. त्यावेळी माझ्या मुलांनी अंतर्भात धरला होता वा. आणि नातवाने आमच्या डोक्यावरती अक्षता अक्षता टाकल्या टाकल्या. तुमच्या दोघांची पहिली भेट आठवतीये का? ग्रँड रोडला मी थर्ड क्लासमध्ये चढलो. दुपारच्या वेळी बिलकुल गर्दी नव्हती, पण तर डबाभर मोगऱ्याचा सुवास असा दरवळत होता की काय सोय नाही. आणि मोगरा हा माझा वीक पॉईंट. हां. म्हटलं हा कुठं येतोय वास. बघितलं तर एका पोरीनं, काळ्या सावळ्या अशा पोरीनं, ही किरकिरीत अशी पोरगी, त्यांची एक रिॲक्शन गेली. तिनं अशा मस्तपैकी गजरा. गजरे लावले होते. काळ्या सावळ्या आणि अशी कडकडीत अशी कडकीत अशी अशी किडकिडीत होती. अशी होती. किडकिडीत होती. क्या बात. तर मी जाऊन तिच्या समोरच्या, म्हणजे संबंध डबा जवळजवळ मोकळा होता, तरी मी तिच्या समोर जाऊन बसलो फक्त त्या मोगऱ्याच्या वासासाठी. तिला वाटलं मी तिच्यासाठी बसलो. माझी आई होती, आणि माझी आई कशी अगदी अगदी गरीब होती, आणि ती बसली होती, आणि ती सारखी मला सांग, त्यांच्याकडे बघू नको, त्याच्याकडे बघू नको. आणि मी आईला म्हटलं, त्यावेळी मी villain चं पिक्चर काम पाहिलं करत होतं ना आपण, त्यात विलनचं काम केलेला माणूस, मग तर अजिबात बघू नको. आई माझी म्हणजे नाही, काष्टा घातलेली साडी वगैरे अशी बाई. आमच्यासमोर एक प्रश्न होता की फिल्मिस्तान स्टुडिओ आहे कुठे. मग मी आईला म्हटलं, अगं हा माणूस आर्टिस्ट आहे, म्हणजे आम्ही फिल्मिस्तानलाच जात असणार, तेव्हा आपण उतरलो ना की त्यांच्या मागोमाग जाऊया. बघा माझ्या मागं आली, आम्ही गोरेगावला उतरलो. आणि मला वाटलं की माझ्यासाठी आली.